कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षांमध्ये एवढ्या सगळ्या घटना घडामोडी घडल्या। मी पूर्वी असं वाटायचं साधारणपणे की महाराष्ट्राचं राजकारण तसं काही फार हॅपनिंगचं नाही आहे। ज्या प्रकारच्या घटना पूर्वी बिहारच्या राजकारणामध्ये घडायच्या, ज्या प्रकारच्या घटना पूर्वी उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये घडायच्या, दक्षिण भारतामध्ये घडायच्या, तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसं वेगळं कधी काही घडत नसे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हॅपनिंग फारसं नाही आहे असं म्हटलं जायचं। ही सगळी कसर गेल्या 4 वर्षांनी पार भरून काढलेली आहे। 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कशा प्रकारे स्थापन झालं हे आपल्याला माहीत आहे। त्यापूर्वी अगदी पहाटेचा शपथविधी झाला, अनेक गोष्टी घडल्या आणि साधारणपणे नोव्हेंबर 2019ला म्हणजे बरोबर 4 वर्षांपूर्वी असं म्हणूया, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। हा अनेक अर्थाने धक्का होता, पण हा धक्का इथेच थांबला नाही। त्याच्यानंतर 2022 मध्ये म्हणजे 30 जून 2022ला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। महाविकास आघाडी सरकार कोसळलं, शिवसेना पक्ष फुटला, उभी फूट पडली आणि त्याच्यानंतर काय झाडी काय डोंगार, काय ते हटील, ओके एकदम असं सगळं ओकेमध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्याच्यानंतर लगेच 2023 मध्ये म्हणजे 2 जुलै 2023 मध्ये काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे आणखी एक उपमुख्यमंत्री झाले। खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली। शरद पवार विरुद्ध अजित पवार गट एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकले। जे अजित पवार पहाटेच्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सोबत होतेच, पण ते पुन्हा परत आले होते आणि ते अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। म्हणजे मी पुन्हा येईन म्हटलं कोणी वेगळं, पण अजित पवार मात्र मी पुन्हा येईन असं म्हटले जणू आणि परत भाजपसोबत गेले आणि ते उपमुख्यमंत्री झाले। हे सगळं घडलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी। पूर्वीचा भूकंप हा छोटा वाटावा एवढे नवनवे भूकंप घडत गेले। म्हणजे पहाटे घडलेला शपथविधी, खरं म्हणजे पहाटे नाही सकाळी, पण पहाटे म्हणण्याची प्रथा आहे। अजित पवारांना पहाटे म्हटलेलं आवडत नाही। पहाटे घडलेला शपथविधी हा खरं म्हणजे फार मोठा भूकंप होता, पण त्यानंतर ते सरकार अगदी अल्पयुषी ठरलं, ते सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं हाही भूकंपच होता। शिवसेनेमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं हाही भूकंप होता। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणं हाही भूकंप होता आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष सोडून स्वतःच उभा आपला स्वतंत्रपणे स्थापन करणं, वेगळा पक्ष बांधणं, हाच माझा पक्ष खरा आहे असं म्हणणं आणि उपमुख्यमंत्री होणं भाजपसोबत जाऊन त्यांच्या 9 मंत्र्यांसह, हा सगळा हाही भूकंप होता। हे सगळं घडत होतं आणि हे सगळं घडल्यानंतर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बरीच चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये सुरू झाली। एक परसेप्शन असं होतं की साधारणपणे हे जे चाललं आहे ते सर्वसामान्य मतदारांना आवडलेलं नाही आहे। ज्या प्रकारे या सगळ्या घटना घडल्या ते काही आवडलेलं नाही आहे आणि असं परसेप्शन तयार होतच। त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांचा वाटा होताच परसेप्शन तयार करण्यामध्ये, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक सर्वेक्षण आले आणि त्या सर्वेक्षणांमध्ये साधारणपणे महाराष्ट्रातल्या जनतेला हे फारसं आवडलं नाही असं म्हटलं गेलं। खरं तर महानगरपालिका निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण त्या काही झाल्या नाहीत। त्यामुळे खरोखरच लोकांना हे आवडले किंवा आवडलं नाही हे कळायला काही जागा नव्हती। कारण शेवटी असं आहे की मुळामध्ये एखादी निवडणूक झाल्याशिवाय हा कल स्पष्ट होणं फार अवघड आहे। सर्वे झाले, पण सर्वेचा सॅम्पल साईज फार छोटा असतो, त्यामुळे त्या सर्वेवरून लगेच अंतिम मत व्यक्त करता येत नाही। दरम्यानच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्यामध्ये कसब्याची पोटनिवडणूक हा एका अर्थानं मोठा कौल आहे असं मानलं गेलं। कसब्यामध्ये ज्याप्रमाणे भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा मतदारसंघ हा महाविकास आघाडीनं, काँग्रेसनं, आमदार रवींद्र धंगेकरांनी खेचून आणला स्वतःकडे आणि त्याच्यानंतर मग काहीतरी चर्चा सुरू झाली की एकूण हा जनमताचा कौल आहे आणि कसबा हा केवळ एक मतदारसंघ नाही आहे, तरी महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे वगैरे वगैरे चर्चा सुरू झाली। त्याच्यानंतर बऱ्याच घटना घडल्या, पण एकूण नक्की लोकांचं मत काय आहे हे मात्र कळत नव्हतं। असा एक मुद्दा पुढे येत होता की उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती प्रचंड वाढलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यापेक्षाही मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे अधिक मोठे नेते आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विषयी असणारी सहानुभूती विलक्षण आहे, प्रचंड आहे वगैरे। अजित पवार सोडून गेले शरद पवारांना, त्यानंतर हा मुद्दा पुढे आला की आता शरद पवारांच्या संदर्भात असणारी सहानुभूती मोठी आहे। काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर फार मोठे नेते नसले तरीसुद्धा राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर राहुल गांधींचं एकूण नेतृत्व उजळून निघालं। कर्नाटकच्या विजयानंतर ते आणखी पुढे गेले
आणि त्यांची खासदारकी जाणं, ती पुन्हा दिली जाणं, द्यावी लागणं वगैरे वगैरे सगळ्या घटनाक्रमामुळे राहुल गांधीसुद्धा आता वेगळ्या अर्थानं चर्चेत आहेत आणि त्यामुळे आत्ता महाविकास आघाडीचं बळ वाढलं आहे अशा प्रकारे साधारणपणे चर्चा सुरू झालेली होती. त्या चर्चेला आधारही होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे कुठलीच निवडणूक झालेली नव्हती आणि महानगरपालिका निवडणूक आहे आता होण्याची शक्यता नाही आहे. आता थेट लोकसभा निवडणूकच होणार आहे का लोकसभा निवडणूक साधारणपणे मार्चमध्ये जाहीर होईल अशी शक्यता आहे, कारण मेमध्ये नवीन सरकार येईल. त्यामुळे मार्चमध्ये लोकसभा निवडणूक होईल. त्यापूर्वी आत्ता कुठली निवडणूक नाही आहे. पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर 2-3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे भाजपमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे आहे. विधानसभा अध्यक्षांना आता हा निर्णय द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा आहे. त्याचप्रमाणे अजित पवारांची अपात्रता किंवा अजित पवार गटाचं काय होणार हाही मुद्दा आता पुढे येणार आहे. त्याची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिलेली आहे. आता या सगळ्या डेडलाईन सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिल्यामुळे आता लवकरच काहीतरी मोठे फेरबदल होतील वगैरे अशी पण चर्चा सुरू झाली. पण हा सगळा वेगळा मुद्दा असा की मुळामध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं, त्याने शिवसेना एका अर्थानं फोडून वेगळा आपला गट स्थापन करणं, शरद पवारांचा गट सोडून अजित पवारांनी वेगळा गट स्थापन करणं आणि सगळ्या याच्या काही घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर एक वेगळी अस्वस्थता महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आहे असं बोललं जात होतं. आत्तापर्यंत कुठलीच निवडणूक झाली नव्हती, पण एक निवडणूक आता झालेली आहे. खरं म्हणजे त्या निवडणुकीला किती गंभीरपणे घ्यावं हा मुद्दा वेगळा आहे. पण शेवटी निवडणूक असते तेव्हा त्याचं त्या अर्थानं विश्लेषण करणंसुद्धा आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. खरं म्हणजे एकूण महाराष्ट्राचा आकार बघता हा काही पूर्ण महाराष्ट्राचा कौल आहे असं नाही, पण बहुतेक जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांचे निकाल बाहेर आले. खरं म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल या अर्थानं पक्षनिहाय जाहीर होणं हा ट्रेंड अलीकडचा आहे. पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने कुठलाही पक्ष दावा करत नसे, कारण ग्रामपंचायत निवडणूक ही मुळात पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे त्याला त्या अर्थानं पक्षाचं मोजमाप कसं द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. बरं, पुन्हा गंमत अशी असते की अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे 2 गट गावामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले असतात. त्यामुळे त्याच्याबद्दल काही म्हणावं असं पण काही शक्य नाही. पण तरीसुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये ही चर्चा सुरू झाली आणि प्रामुख्याने गेल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा हे ठोसपणे जरा बोललं गेलं आणि त्याच्यानंतर आत्ता जी ग्रामपंचायत निवडणूक झालेली आहे त्याचा निकाल जेव्हा आला तेव्हा साधारणपणे पक्षनिहाय आकडेवारी जाहीर झाली. मगाशी म्हटल्याप्रमाणे याला पक्षनिहाय किती म्हणायचं हा खरं म्हणजे फार वेगळा मुद्दा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास सगळ्या ग्रामपंचायती हे त्यांच्या गटानं जिंकल्यात. त्यांचा दबदबा वर्चस्व पकड त्यांनी सिद्ध केले. पण त्यांच्या गावामध्ये निरगुडसर हे त्यांचं गाव आहे. खुद्द त्यांच्या गावामध्ये दिलीप वळसे पाटलांचे मात्र दुसरे वळसे पाटील निवडून आले आणि दुसरे वळसे पाटील हे त्यांच्याच महायुतीचे आहेत, खरं म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे. त्यामुळे मुद्दा असा की पक्षीय स्तरावर या निवडणुकांचं विश्लेषण करणं हा खरं म्हणजे वेडेपणा आहे असं अनेकांना वाटतं आणि ते अनेक अर्थाने खरं पण आहे. कारण निवडणुकातले मुद्दे वेगळे असतात. गाव पातळीवरचं एकूण मतदान एवढं छोटं असतं, तिथे सगळे स्थानिक संदर्भ असतात. पुन्हा विधानसभा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो वगैरे वगैरे सगळं खरं आहे. पण या निमित्तानं एक नक्कीच लक्षात येतं की साधारणपणे त्या परिसरावर कुठल्या नेत्याची पकड आहे एवढं निश्चितपणे लक्षात येतं. पक्षनिहाय सोडून द्या, पण साधारणपणे नेत्यानं किती ग्रामपंचायती आणल्या, नेत्याकडे किती सरपंच आणले एवढा मात्र नक्कीच आपल्याला कयास बांधता येतो. आणि विशेषतः जनतेच्या माध्यमातून सरपंच पद जेव्हा असतं तेव्हा साधारणपणे गाव कुठल्या बाजूला आहे, गावानं सरपंच म्हणून ज्याची निवड केलेली आहे तो सरपंच कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता आहे आणि मग या नेत्यानं एवढ्या जागा आणल्या असं म्हणायला नक्कीच जागा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अगदीच ग्रामपंचायत निवडणुकींना दुर्लक्ष करून त्यांच्याकडे चालणार नाही. त्या निवडणुकांचं एक महत्त्व असतं. साधारणपणे कुठल्या नेत्याचं काय प्रभाव क्षेत्र आहे हे पण त्या निमित्तानं कळतं आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकांकडे थोडं जरा वेगळ्या अंगानं बघायला पाहिजे. काय घडलं आहे ते बघायला पाहिजे. निकाल जो हातामध्ये आला त्यामुळे आत्ता अशी अवस्था की जवळपास 2359 ज्या जागा आहेत ग्रामपंचायती आहेत त्याच्यापैकी साधारणपणे 1372 जागा ज्या आहेत त्या महायुतीने जिंकलेल्या आहेत. म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट. तर या 3 पक्षांनी या निवडणुका बऱ्यापैकी जिंकलेल्या आहेत. 1372 जागी. भाजपचा त्यामध्ये अगदी वरचा क्रमांक आहे. भाजपनं 750 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. अजित पवार 411, एकनाथ शिंदे 263, काँग्रेसनं 589 जागा जिंकल्यात, शरद पवार गटानं 187
आणि उद्धव ठाकरे गटानं 115. आता गंमत अशी आहे की हा पुन्हा दावे प्रतिदावे फार वेगळे आहेत. म्हणजे दोन्ही गटांनी यांनी असा दावा केला आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. पण तरीसुद्धा साधारणपणे जो कल लक्षात येतो आहे, मला स्वतःला असं वाटतं महत्त्वाचं यासाठी, कारण जेव्हा एकनाथ शिंदे गेले भाजपसोबत, त्याच्यानंतर जेव्हा अजित पवार गेले भाजपसोबत, तेव्हा एक मुद्दा असा मांडला गेला होता आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा होता. तो असा की आता राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर कदाचित तुम्ही गळ्यात गळे घातले, म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आले, हे मान्य आहे. पण स्थानिक स्तरावर मात्र लोक हे मान्य करणार नाहीत, कारण स्थानिक स्तरावरची लढाई फार वेगळी असते. स्थानिक स्तरावर आपल्याला माहीत आहे की म्हणजे एकनाथ शिंदे गट जेव्हा भाजपसोबत गेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्या गटाचे जे अनेक कारणं होती की आम्ही का चाललो आहे, त्यातलं एक कारण हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं जो त्रास दिला आम्हाला किंवा आम्हाला आर्थिक निधी उपलब्ध करून दिला नाही, त्यामध्ये अर्थातच रोख हा अजित पवारांकडे होता. बरं, गंमत अशी आहे की एकनाथ शिंदे गटाचे जे 40 आमदार निवडून आलेले आहेत, त्यांनी जवळपास 13 ते 14 ठिकाणी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केलेला आहे. त्यामुळे ग्राउंडवर अशी अवस्था असेल तर मग हे सगळे लोक जेव्हा एकत्र येतील प्रामुख्याने ग्राउंडवर, आणि तेही निवडणूक जेवढी छोटी तेवढा हा त्रास जास्त, म्हणजे लोकसभेला कदाचित कमी त्रास होईल, विधानसभेला त्याहून जास्त त्रास होईल, महानगरपालिका, जिल्हा परिषद इथे त्रास भयंकर होईल, आणि ग्रामपंचायतीमध्ये तर अगदीच अनेक गोष्टी होतील असं साधारणपणे म्हटलं जायचं, मानलं जायचं. त्यामुळे हा आता या निवडणुकांमध्ये या सगळ्या लोकांना फटका बसेल आणि स्थानिक स्तरावर काय होईल अशी सगळी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र हा जेव्हा निकाल आला आणि महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या, महायुतीला सर्वाधिक ग्रामपंचायती खेचून घेतल्या, हा मुद्दा काही कमी महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. मी आता अगदी विभागनिहाय, नेतेनिहाय अशी फार मांडणी करणार नाही, कारण तुम्ही बऱ्यापैकी सगळा तो निकाल पाहिलेला आहे. पण मला असं वाटतं की महायुतीतल्या जवळपास बऱ्यापैकी नेत्यांनी आपला प्रभाव सिद्ध केलेला आहे, आणि साधारणपणे जी भीती त्यांना पण होती, त्यांनाही हा खरं म्हणजे हा निकाल आश्चर्याचा धक्का असेल, पण एवढी गावं आपल्यासोबत असणं हे नक्की काय घडलं आहे याचा विचार जरा करायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं आणि हे पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे की याचा अर्थ या निवडणुकांमुळे उद्याच्या लोकसभेचा, विधानसभेचा कौल स्पष्ट होतो असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्यामुळे शिंदे सरकार आणि त्यांच्या सगळ्या घटक पक्षांना आता पूर्णपणे जनतेचा कौल मिळाला आहे वगैरे असं म्हणण्याचं कारण नाही. पण हा निकाल जो आहे तो त्यांच्यासाठी आश्वासक आणि महाविकास आघाडीसाठी अलार्मिंग आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की बघा, शेवटी आपण असं म्हणतो आहे की उद्धव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती आहे, शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे, हे सगळं बरोबर आहे. राहुल गांधींच्याबद्दल एक चांगलं मत आता तयार झालेलं आहे, हे सगळं खरं आहे. पण शेवटी मुळामध्ये निवडणुकांमध्ये एक तुम्हाला मनुष्यबळ पण लागतं, गावागावात एक केडर लागतं. हे केडर तुमच्यासोबत जर नसेल तर तुम्ही निवडणुकांमध्ये त्या सगळ्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करणं हे फार अवघड असतं. त्यामुळे जर याचा अर्थ असा आहे की गावागावांमध्ये महायुतीतल्या नेत्यांचे बऱ्यापैकी कार्यकर्ते जर ग्राउंडवर पोचलेले असतील आणि ग्राउंडवर ते केडर असेल, एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये असं कायम म्हटलं जातं की आमदार त्या बाजूला असतील पण मतदार आमच्या बाजूला आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवारांच्यासोबत बऱ्यापैकी केडर पण गेला, आणि ते केडर गेल्यानंतर ते केडर गावागावातलं, तालुक्यातलं सगळे महत्त्वाचे शक्तिमान नेते गेले. शेवटी हे महत्त्वाचे शक्तिमान नेते हे त्या ठिकाणी निवडणूक जिंकून देण्यासाठी फारच महत्त्वाचे असतात, आणि त्यामुळे जी गावं जिंकलेली आहेत या लोकांनी किंवा या पक्षांनी, या नेत्यांनी ती लक्षात घेतली तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीनं किमान चिंता करायला पाहिजे. आणि दुसरं असं की साधारणपणे ज्या प्रकारचे प्रयत्न या नेत्यांनी केले त्या प्रकारचे प्रयत्न महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केले नाहीत का, हे पण बघितलं पाहिजे. तर मला असं वाटतं की मुळामध्ये या सगळ्याच गोष्टींचा नीट विचार करण्याची आवश्यकता आहे की जर गावागावापर्यंत, जर तालुक्यापर्यंत, त्या सगळ्या जिल्हा परिषद गट गण या सगळ्यापर्यंत कार्यकर्त्यांचं बऱ्यापैकी पाठबळ या नेत्यांना असेल तर मग याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर त्याचा परिणाम गावातल्या निवडणुकांवर होईल असं बोललं जात होतं. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जरी प्रामुख्याने मराठवाड्यातला असला तरीसुद्धा साधारणपणे राज्यभर ते बऱ्यापैकी पोचलेलं होतं. म्हणजे मराठवाड्यात त्याला काय स्थान होतं किंवा काय आहे ते आपण बघतोच आहोत. पण केवळ मराठवाड्यात नाही, अगदी राजगुरुनगरची सभा, बारामतीमधली सभा, या सभासुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या फार मोठ्या झाल्या. त्यामुळे हा प्रश्न आता बऱ्यापैकी मोठ्या स्तरावर गेला आहे. आणि दुसरं असं की गावं प्रामुख्यानं जागी झाली होती, गावाने गावबंदी करणं वगैरे असं सगळं केल्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल का असा एक मुद्दा होता.
पण तेव्हाच मी अशी मांडणी केली होती की असा परिणाम होणं हे फारसं शक्य नाही, सोपं नाही. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुळामध्ये मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं लोकांचा संताप जो आहे तो एका पक्षाबद्दल नाही, तो सर्वपक्षीय संताप आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी झाली असेल, पण तरीसुद्धा इतकी वर्ष की सत्तेमध्ये होते, त्यांच्याबद्दलसुद्धा लोकांना तेवढा संताप आहे. त्यामुळे हा संताप सर्वपक्षीय आहे, तो एकाच पक्षाच्या बाजूनं आहे असं मानण्याचं कारण नाही. म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा एकनाथ खडसे आले होते, रामदास कदम आले होते, त्यांनाही लोकांनी काळे झेंडे दाखवले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा असं सांगितलं. त्यामुळे रामदास कदमांचा पक्ष वेगळा, एकनाथ खडसेंचा पक्ष वेगळा. त्यामुळे मुद्दा हा सर्वपक्षीय असल्यामुळे एकाच पक्षाला त्याचा फटका बसेल असं काही नव्हतं. आणि शिवाय गावातले प्रश्न, गावातल्या सगळ्या समस्या, गावातले मुद्दे वेगळे असतात. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, जो असं वाटलं होतं की तो इथे प्रकर्षानं महत्त्वाचा ठरेल, तो तसा फारसा ठरला नाही असं मला लक्षात येतं. एक बघितलं पाहिजे मुळामध्ये की याच्यामध्ये एक मुद्दा हा अनेकांचं लक्ष नसेल कदाचित, पण BRSची मुसंडी हा याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे BRSनं ज्या पद्धतीनं तेलंगणातून इथं येऊन ज्या प्रकारचं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला, ज्या प्रकारे झंझावाती दौरे वगैरे काढले आणि KCR आणि सगळ्या तो जो काही प्रभाव आहे, मला असं वाटतं की उलट तेलंगणामध्ये जर विधानसभा निवडणूक नसती तर कदाचित BRSनं आणखी जास्त आघाडी घेतली असती, आणखी मुसंडी घेतली असती. पण BRS हा या निमित्तानं एक लक्षात घेतलं पाहिजे की BRS हा येणाऱ्या निवडणुकीतला एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. तो महत्त्वाचा घटक कुठल्या अर्थानं ठरू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रामुख्यानं एकतर किती जागा जिंकेल हा नंतरचा मुद्दा आहे, पण डिव्हिजन ऑफ वोट्स तो नक्की कुठल्या सोबत, कोणासोबत आहे, काय आहे याचा जरा विचार करावा लागणार आहे. जर तो इंडियासोबत असेल तर गोष्ट वेगळी, महाविकास आघाडीसोबत असेल तर गोष्ट वेगळी, पण तो कोणासोबतही न जाता एकटी निवडणूक लढवणार असेल लोकसभेची किंवा विधानसभेची, तर त्याचाही विचार काही प्रमाणात करावा लागणार आहे. कारण या सगळ्या निवडणुकांमध्ये फार कमी फरकांनी उमेदवार येतात, पडतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार जर केला आपण या सगळ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने, मी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं होतं की ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हा पूर्ण राज्याचा कौल आहे असं मानण्याचं कारण नाही. मुळात 2,500 ठिकाणी जवळपास या निवडणुका झाल्यात, पण कुठल्याही सर्वेच्या सॅम्पल साईजपेक्षा हा साईज मोठा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे मला मान्यच आहे की या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हा मुद्दा नसतो, या निवडणुकीमध्ये शरद पवार हा मुद्दा नसतो, या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हा पण मुद्दा नसतो. त्यामुळे कोणाची सहानुभूती, कोणाबद्दल संताप वगैरे असं आत्ता काही स्पष्ट होत नाही, कारण पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढवल्या जात नाहीत. पण तरीही शेवटी समारोप करताना एक महत्त्वाचा मुद्दा मी जो सांगितला तो पुन्हा अधोरेखित करतो. तो मुद्दा असा की या निमित्तानं तुम्ही गंमत का, मी अजित पवारांनी ज्या प्रकारचा दबदबा त्यांचा सिद्ध केला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं, बारामतीमध्ये जवळपास 32 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायती या अजित पवारांकडे आलेल्या आहेत. आणि इव्हन भाजपनं अगदी काटेवाडीमध्ये जो काही प्रवेश केलेला आहे, मला असं वाटतं की हा सगळा जर विचार केला तर याचा अर्थ बारामतीमध्ये अजित पवारांना एवढं स्थान मिळणं, एकूणच अजित पवारांना पुणे जिल्ह्यामध्ये, अजित पवारांच्या गटाला पुणे जिल्ह्यामध्ये या प्रकारचं स्थान मिळणं, याचा अर्थ असा आहे की गावागावातले तालुका स्तरावरचे कार्यकर्ते हे बऱ्यापैकी अजित पवारांच्या सोबत आहेत. आणि शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की मतदार वगैरे सगळं मान्य आहे, पण आपल्याकडे निवडणुकांमध्ये त्या नेत्यांचा प्रभाव प्रचंड चालतो. तो नेता गेला की त्या नेत्यासोबत अख्खं केडर जातं, बरेचसे मतदार पण जातात, कारण त्यांची श्रद्धा साहेबांवर असते, त्यांची श्रद्धा त्या माणसावर असते. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळे यापूर्वीसुद्धा ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं, पक्षांतर काय आत्ता पहिल्यांदा घडते असं नाही, आत्ता अगदीच फार होलसेल पक्षांतर सुरू आहे, पण पूर्वीसुद्धा पक्षांतर व्हायचेच. कारण पक्षांतर झालं तरीसुद्धा काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये लोक आले किंवा आणखी काही झालं, तर अशा प्रकारचं पक्षांतर झालं तेव्हा साधारणपणे ते कार्यकर्तेसुद्धा त्या नेत्यासोबत गेले, असं आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. त्यामुळे आत्ताचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीचा मुद्दा आयडियॉलॉजिकल नाही, हे खरं आहे. इथे कोण काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा आयडियॉलॉजी हा मुद्दा नाहीच आहे. पण याचा अर्थ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मुद्दा आयडियॉलॉजी असूच शकेल असं थेटपणे मानण्याचं कारण नाही. कदाचित नेत्याच्या सोबत जायचं, नेता म्हणतो आहे तिकडे जायचं, असा जर कौल गावांचा, त्या भागाचा, त्या परिसराचा असेल तर कदाचित वेगळं चित्र दिसू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की लगेच मी काही सुतावरून स्वर्ग गाठणार नाही, पण निश्चितपणे याचा विचार मात्र करायला पाहिजे. कारण जर याच प्रकारचा एकूण निकाल पाहता या प्रकारचा दबदबा, वरचष्मा त्या नेत्यांचा महायुतीतल्या त्या भागामध्ये, परिसरामध्ये असेल तर त्याचं प्रतिबिंब हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काही प्रमाणात तरी पडणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना आनंद व्हावा, साधारणपणे
महायुतीतल्या सरकारमधल्या घटक पक्षांना आनंद व्हावा असा हा निकाल निश्चितपणे आहे. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ लोकांची सहानुभूती असते. अनेकदा आपण असे काही नेते पाहिलेले आहेत की ज्यांच्याबद्दल प्रेम आहे, आकर्षण आहे, करिश्मा आहे, पण त्यांना त्या करिश्म्याचं रूपांतर मतांमध्ये करता आलं नाही. त्यामुळे सहानुभूतीचं रूपांतरसुद्धा मतामध्ये करायचं असेल तर मुळामध्ये ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे व्हेइकल आहे, जे वाहन आहे, ते वाहन कोण आहे? ते वाहन त्या ठिकाणचे गाव पातळीवरचे कार्यकर्ते की जे कार्यकर्ते निवडणुका लढवतात, जे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये धावपळ करतात, सगळी रसद पुरवतात, बाकीच्या गोष्टी असतात. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या अनुषंगाने जर विचार केला तर मात्र महाविकास आघाडीला जमिनीवर यावं लागेल. केवळ वर जाहीर सभा घेणं आणि मग सगळ्या मीडिया आणि बाकी सगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं आणि लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे असं म्हणणं एवढं चालणार नाही. अगदी गाव पातळीवर, अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा महाविकास आघाडीला कदाचित जावं लागेल, तर मग काही गोष्टी घडू शकतात. मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल लागलेला असल्यामुळे सगळ्याच पक्षांना त्या अर्थानं आत्मपरीक्षण करायची संधी आहे. आपली व्यूहरचना काय असावी याच्या अनुषंगानं चर्चा करण्याची संधी आहे. ते विचार करतील, काय होईल, घोडा मैदान जवळ आहे. पण मला असं वाटतं की ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं जरा थोडंसं बोलूया. मला खात्री आहे काही लोक म्हणतील एवढ्या छोट्या गावांच्या निवडणुका जिथे चिन्ह नाही, पक्ष नाही, तुम्ही उगाच कारण नसताना लगेच लोकसभा विधानसभा अशी चर्चा काय सुरू केली आहेत. मला असं वाटतं की ती चर्चा मी करत नाही, मी लगेच कौल आहे असं म्हणत पण नाही. पण याच्याकडे पाहायला मात्र पाहिजे, कारण हा निकाल वाटतो तेवढा दुर्लक्ष करण्याजोगासुद्धा निश्चितपणे नाही. एवढं सांगावं असं वाटलं म्हणून आज आलो. बाकी बोलत राहू, भेटू उद्या.